नमस्कार मंडळी, रुची वेधवर आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चवळीच्या शेंगांची परतून भाजी. वाटण घाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली पण चवदार अशी भाजी होते. चवळीच्या शेंगा अगदी कोळ्या हिरव्यागार मिळालेल्या आहेत. 2-3 वेळा पाण्यातून धुवून घेतल्या, त्याचे धागे काढून घेतले आणि आता भाजी बारीक चिरून घेऊया. चिरलेली भाजी जर का थोडी कोरडी वाटली तर थोडा पाण्याचा हबका मारायचा. उभा चिरून कांदा घेतलेला आहे. कढई तापत ठेवली, 1.5 पळी तेल तापत ठेवलं. तेल तापलेलं आहे. मोहरी घातली, जिरं घातलं, हिंग घालूया आणि हळद. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. यावर प्रथम कांदा घालूया आणि कांदा चांगला 2-4 मिनिटं परतून घेऊया. या भाजीमध्ये थोडा उभा चिरून बटाटा घातला तरीसुद्धा भाजी चवदार होते. आता चिरून घेतलेली चवळीची भाजी घातली. पुन्हा छान परतून घेऊया म्हणजे फोडणी सर्वत्र लागेल. आता या भाजीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकणामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ह्या पाण्याच्या वाफेवर भाजी चांगली मऊ शिजते आणि गरम पाणी आपल्याला भाजीत घालायला उपयोगी पडतं. 3-4 मिनिटं झालेली आहेत. ताटातलं गरम पाणी थोडंसं भाजीमध्ये घालते आहे. भाजीवर कधी थंड पाणी घालायचं नाही, त्यामुळे भाजीची चव बदलते. पाणी घातलं आहे म्हणून पुन्हा झाकण ठेवूया आणि 3-4 मिनिटं पुन्हा भाजीला वाफ देऊया. 3-4 मिनिटं झालेली आहेत. भाजी आता छान शिजलेली आहे. रंग बदललेला आहे आणि आपण जे पाणी घातलं होतं ते सुद्धा आटलेलं आहे. चवीपुरतं मीठ घातलं. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. याऐवजी तुम्ही गरम मसाला घालू शकता. चवीप्रमाणे थोडीशी साखर घातलेली आहे आणि आता ही भाजी पुन्हा चांगली परतून घेऊया म्हणजे मसाले सर्वत्र चांगले लागतील. मसाले भाजीत मुरण्यासाठी पुन्हा 2-3 मिनटं झाकण ठेवलं. 2-3 मिनटं झालेली आहेत. आता भाजी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण घालूया थोडंसं ओलं खोबरं. दाण्यांचं कूट पण घालू शकता. मी खोबरं घातलं म्हणून दाण्यांचं कूट घातलं नाही. स्वादासाठी थोडीशी कोथिंबीर. आता खोबरं चांगलं परतलं जावं म्हणून भाजी पुन्हा 2-3 मिनटं परतून घेतली. अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. लोखंडाच्या कढईत भाजी केलेली आहे आणि आमचूर पावडर घातली आहे म्हणून भाजी अगदी चटपट काढून घेऊया. एका बाऊलमध्ये ही भाजी काढून घेते आहे. मस्त चटपटीत अशी भाजी तयार आहे. गरमागरम तव्यावरची पोळी, त्यावर मस्त साजूक तूप. थोडीशी भाजी कोरडी आहे म्हणून आज मी आमटी पण केलेली आहे. भाजी, गरमागरम आमटी, उकडलेल्या बीटच्या फोडी, सोबत लिंबू आणि गरमागरम पोळी. असा हा रोजचा अगदी साधा सोपा पण पौष्टिक बेत. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.